नमस्कार फ्रेंड्स, अवनीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार चिकन बिर्याणी. त्यासाठी आपण इथे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. 3 चमचे आपण घरगुती मसाला घेणार आहोत. 3 चमचे मीठ, त्याचबरोबर 3 चमचे आपण लाल तिखट घेणार आहोत. 1 चमचे हळद आणि 1 पॅकेट आपण चिकन बिर्याणी मसाला टाकणार आहोत. नंतर गरम मसाला ही आपण 1 चमचा घेणार आहोत. त्यामध्ये आपण बारीक केलेले वाटण टाकणार आहोत. आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली टाकून घ्यायची आहे. तसेच त्यामध्ये आपण अर्धा किलो हे दही घेतलेलं आहे. ते चांगले फेटून घेतलेले आहे. ते फेटलेले दही त्यामध्ये टाकून आपण तेल 4 चमचे टाकायचं आहे आणि सर्व मॅरिनेट करायला चिकन ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिकन. आता आपण एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. त्यामध्ये आपण कांदा टाकून तो फ्राय करून घेणार आहोत. कांद्याचे स्लाइस आपण अशा लालसर भाजून घेणार आहोत. अशा भाजल्या कांद्याचे स्लाइस लालसर झाल्या की आपण ते एका टिश्यू पेपर काढून घ्यायचे, म्हणजे ऑइल निघून जातं सर्व त्याचे. आता त्या राहिलेल्या तेलामध्ये आपण 1 चमचा तूप आणि 4 चमचे तेल घातलं आहोत. तूप गरम झाल्यानंतर आपण त्यात कांद्याची पेस्ट टाकायची. हे 1.5 किलो कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. 1.5 किलो चिकनसाठी 1.5 किलोची हीच पेस्ट बनवायची आहे. आपण जर सगळं साहित्य प्रमाण घेतलं तर बिर्याणी खूप छान बनते. त्यासाठी कांदे हे जेवढे चिकन आपलं असेल तेवढेच कांदे पण घ्यायचे. कांदा भाजल्यानंतर आपण त्यामध्ये हे टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटो हे अर्धा किलो घेतले होते. ते बारीक केलेले चॉप केले चिरलेले टोमॅटो टाकणार आहोत. तेही चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. टोमॅटो चांगले असे भाजीपासून मॅश होईपर्यंत त्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं, त्यात घालायचं. हे चिकन चांगलं सर्व हलवून चांगलं मिक्स करायचं आहे. मिक्स करून झालं आपण ह्याला आपण शिजत घालणार आहोत. झाकण झाकून हे शिजत घालायचं. चिकन शिजले का नाही असं चमच्याने एका साईडला चिकन घेऊन चेक करायचं शिजले का नाही. चिकन आपलं शिजलेलं आहे. ते आपण आता गॅस बंद करून आहोत. दुसरीकडे आपण राईस शिजवण्यासाठी ठेवलं आहे. तांदूळ शिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडं तूप,
कोथिंबीर, जिरे, खडे मसाले सगळे असे टाकून घ्यायचे आहेत. तसेच हे मी 1.5 किलो चिकनसाठी 1.5 किलो बासमती बिर्याणी राईस घेतलेला आहे, तो टाकून घेणार आहोत आपण. त्यामध्ये आपण मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे. आपला भात हा 80% शिजवून घ्यायचा. बिर्याणीचा राईस हा 80% शिजवून झालेला आहे. तो असं चिकनवरती थर लावून घ्यायचे त्याचे. मी त्यातून अर्धा चिकन काढून घेतलेलं आहे. त्यात अर्ध्या चिकनमध्ये आपण असं शिजवलेला राईस लावून घेणार आहोत. तांदळावरती आपण शिजवलेल्या भातावरती आपण फ्राय केलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, त्याच्यात थोडंसं 1 चमच्यावर आपण तूप टाकून घेणार आहोत. तसंच आपण साईडला काढलेलं जे अर्ध चिकन होतं ते आपण त्यावरती टाकून परत आपण दुसरा थर लावून घेणार आहोत. त्याच्यावरती आपण हा खायचा येलो कलर टाकून घेणार आहोत.